स्ट्रेंजर थिंग्स संपलं म्हणून तुम्ही सॅड झाला असाल तर हे 3 शोज नक्की बघा, खुश होतात. नंबर 1, डार्क मॅटर. एक सायंटिस्ट ज्याची लाईफ एकदम मस्त चालू असते, सुंदर बायको, आवडीचं जॉब, सगळं काही परफेक्ट असतं. पण हा भाऊ एके दिवशी किडनॅप होतो, ते पण त्याच्या अल्टरनेट व्हर्जन कडून, आणि एका पॅरलल युनिव्हर्समध्ये अडकून पडतो जिथे त्याला मल्टीवर्सचे वेगवेगळे सिक्रेट्स कळतात. आणि मग तो त्याच्या अल्टरनेट व्हर्जनला शोधायला निघतो, घरी परत जायला. पण बॉस, हे सोपं नाहीये, कारण त्याच्यासमोर आहे एक इन्फिनाइट मल्टीवर्स. तुम्हाला जर अपसाइड डाऊन मधला राडा आवडला असेल ना, तर हा मल्टीवर्स मधला धिंगाणा नक्की बघा. नंबर 2, फ्रॉम. चकवा लागणं म्हणजे काय ते ही सिरीज एक्स्ट्रीम लेवलला एक्सप्लेन करते. एक असं गाव जिथे एकदा एंट्री केली की सुट्टीच नाही. जो आला तो अडकला. कोणताही रस्ता पकडा, परत फिरून त्याच गावात येणार. आणि दिवसा हे गाव किती जरी ओके वाटत असलं ना, तरी रात्र झाली की त्या लोकांची जी काय लागते ना, ते बघून कधी कधी आपली सुद्धा फाटून हातात येते. एवढे खतरनाक सीन आहेत. हा शो म्हणजे स्ट्रेंजर थिंग्स विथ प्युअर सायकोलॉजिकल हॉरर. नंबर 3, द एक्स फाइल्स. स्ट्रेंजर थिंग्सच्या आधी जर काही असेल तर तो हा शो. हो, या मीम मधलं हे म्युझिक सुद्धा या शोने दिलंय. एलियन्स, मॉन्स्टर्स आणि गव्हर्नमेंट सिक्रेट शोधायला निघालेल्या 2 FBI एजंट्सची कहाणी. याचा प्रत्येक एपिसोड अपसाइड डाऊन मधल्या एका नव्या मिस्ट्री सारखा वाटतो. आणि हा शो स्ट्रेंजर थिंग्स सारख्या वेगवेगळ्या शोज साठी एक खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. सायफाय आणि हॉररचं वन ऑफ द बेस्ट कॉम्बिनेशन. सो मग तुम्ही कोणता शो बघताय किंवा बघितलाय, आणि असे अजून कोणते शोज तुम्हाला माहिती आहेत, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या अस्सल मराठीत असाच ॲनिमे, पॉप कल्चर आणि गेमिंगचा कंटेंट बघण्यासाठी आणि त्याच्या अपडेट्स मिळवण्यासाठी बाबा मेकपूलला लगेच फॉलो करा.